रामकृष्ण हरी. आपण आहोत सध्या इंद्रायणीवरती. आपण बघतो आहोत इंद्रायणीवरती हजारो लाखो वारकऱ्यांची जी गर्दी आहे, मांदियाळी जी आहे ती आज इथे जमलेली आहे. आपण बघतो आहोत की प्रत्येक वारकरी जो आहे तो तल्लीन झालेला आहे भजनामध्ये, नामघोषामध्ये. पण या सगळ्या वारकऱ्यांसाठी यावर्षी आपण बघतो आहोत की वेगवेगळ्या प्रकारची जी सेवा असते किंवा वेगवेगळ्या प्रकारचं जे प्रशासन आहे आपलं, ते यावर्षी अतिशय असं कटिबद्ध असणारं आपलं प्रशासन यावर्षी दिसतं आहे. आपण बघतो आहोत की आपण आहोत इंद्रायणीच्या घाटावरती. इंद्रायणीच्या घाटावरती चारही बाजूंनी सगळी जी मांदियाळी आहे ती वारकऱ्यांची जमलेली आहे. ही सगळी जी मंडळी आहे ते आपण बघतो आहोत की प्रत्येकाच्या मुखामध्ये फक्त एकच नाव आहे, ते म्हणजे ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम. ज्ञानोबा माऊली तुकारामच्या या जयघोषामध्ये ही सगळी वारकरी मंडळी जी आहे ती संपूर्ण महाराष्ट्रभरातून, देशभरातून आज या आळंदी नगरीमध्ये आलेली आहे. भारत दुनिया का सबसे बड़ा लोकतंत्र और एनएलसी भारत देश का सबसे बड़ा गैर राजनीतिक मंच. शक्तिशाली लोकतंत्र के लिए राहुल कराट का सार्थक कदम. मुंबई में हुआ ऐतिहासिक प्रथम राष्ट्रीय विधायक सम्मेलन. गेल्या अनेक वर्षांपासनं आपण वारीचे फोटो जे आहेत ते सोशल मीडियाच्या माध्यमातून कितीतरी वेळा व्हायरल झालेले आपण बघितलेले आहेत. पण ते फोटोशूट नेमकं करतं कोण, अशी ही वेगवेगळी मंडळी जी आहे ती ही मंडळी वारकरी मंडळी, वारकरी संप्रदायातली म्हणा किंवा वेगवेगळ्या माध्यमातली किंवा काही जणं आवड म्हणून ही सगळी मंडळी जी आहे ते फोटोशूट करत असते. असाच एक तरुण आपल्यासोबत आहे. आपण त्याच्याकडनं त्याचे अनुभव जाणून घेणार आहोत की नक्की किती वर्षापासून हे फोटोशूट जो आहे तो ह्या वारीचं करतोय. सर्वप्रथम फॉर द पीपल या न्यूजमध्ये मित्र तुझं खूप खूप स्वागत आहे. आणि आज आपण आहोत आळंदीमध्ये. गेल्या कित्येक वर्षापासून हे फोटोशूट तू करतोयस? आपण 7 वर्षापासून हे फोटोशूट करतो. आणि जसं की इथं वारीला खूप हजारो लोक येत आहेत तिथं. आणि त्यांचा उत्साह बघून असं एवढं भरभरून येतं ना की खूप जण कोणी पेरणी वगैरे करून काही राहिले असेल तरी ती वारीत तन्नीन कसं तरी त्यांचं ॲडजस्ट करून पण येतातच. वारी म्हणजे एक खूप वेगळा अनुभव देत असते. आणि मी 7 वर्ष झालं या वारीचा आनंद घेतो आहे. तसं मी खूप लहानपणापासून इथंच हे करतो आहे. पण 7 वर्षापासून मी खूप फोटोग्राफी करतो. तसे वारीचे प्रत्येक अपडेट मी फोटो काढत असतो. एवढं खूप आनंद होतो ना आम्हाला त्यांचे फोटो काढून. लोकांना खूप आनंद होतो की जे की त्यांना वाटतं की बाबा काहीतरी आपलं हे. आणि खूप आनंदी असतात लोक, खूप आनंदी असतात. साधारणतः तू किती फोटो आत्तापर्यंत काढले असेल? मी जवळजवळ 1,000 तरी फोटो आतापर्यंत काढलेत मी आजच्या दिवसात तरी. आणि गेले किती वर्षापासून ही वारी तू शूट करतोयस? मी खूप 2000 जवळजवळ 17पासून ही वारी शूट करतो मी आत्तापर्यंत तरी. खूप अनुभव आला. आणि 2 वर्षापासून खूप फोटोग्राफर इथं वाढले तर. कारण खूप फोटोग्राफी जे रॅन्डम जे फोटोग्राफी असतं ना ते खूप भारी असतं आणि लोकांना खूप आवडतं. आणि आम्हाला पण शूट करायला खूप आनंद होतो. जे की आम्हाला प्रत्येक माणसात का पांडुरंग दिसण्यासारखं होतं. कारण माणूस एवढं तल्लीन असतो ना तो की खूप आम्ही स्वतः अनुभव घेतो त्याचा. आपण बघतो आहोत की हे एका तरुण मित्राचे अनुभव होते. त्याच्या चेहऱ्यावरती आज आपण बघतो आहोत की खूप मोठा असा आनंद आहे, उत्साह आहे. हे सगळं आनंद म्हणून हा मित्र या वारीचं फोटोशूट करत असतो. रामकृष्ण हरी. इंद्रायणीचा घाट आज अक्षरशः वारकऱ्यांनी दुमदुमून गेलेला आहे. आपण इकडे बघतो आहोत की फुगडीचा जो फेर आहे तो या माऊलींनी इथे धरलेला आहे. अशा फुगड्या असतील, वेगवेगळ्या प्रकारचा जो उत्साह आहे तो आपल्याला इथे या इंद्रायणीच्या घाटावरती बघताना मिळतो आहे. माऊली तुमच्या डोक्यावरती तुकाराम महाराजाचा फोटो आहे, प्रतिमा आहे. आणि हे सगळं घेऊन तुम्ही पंढरपुराकडे चालला? पंढरपुराकडे काय आनंद वाटतो? आनंद वाटतो आम्हाला, खूप आनंद वाटतो. ह्या माऊली ज्या आहेत त्या आपल्याला दिसत आहेत की त्यांच्या डोक्यावरती तुळस आहे. ही तुळस घेऊन तुम्ही पंढरपुराकडे निघालात? हो पंढरपूरला होतो. आणि कुठून आल्या मावशी? लातूर लातूरून ही तुळस घेऊन आल्यात पंढरपुराकडे जाण्यासाठी. काय साकडं आहे विठ्ठलाकडे यंदा?
काय साखरेत वाटतं घेऊन जायला. काहीच नाही बघितलं आपण की फक्त उत्साह जो आहे, आनंद जो आहे, तोच फक्त या प्रत्येकाच्या वारीमध्ये असलेल्या भाविकांच्या, भक्तांच्या, वारकऱ्यांच्या चेहऱ्यावरती आहे. पांडुरंगाकडे काही मागणं नाही, माऊलीकडे काही मागणं नाही, तुकोबरायाकडे देखील काहीच मागणं नाही. आणि काय आहे तर फक्त चेहऱ्यावरती समाधान घेऊन समाधानावरतीच फक्त ही वारकरी मंडळी जी आहे ती हजारो लाखो वारकरी मंडळी आज पंढरपुराकडे निघाली आहे. कृष्ण हरी, आपण आहोत इंद्रायणीवरती आणि हा जो जल्लोष आहे तो आपण बघतो आहोत. अक्षरशः माऊलीच्या नामघोषाचा हा जल्लोष आहे. सर्व वारकरी मंडळी जी आहे त्या अक्षरशः तल्लीन होऊन विठुरायाच्या माऊलीच्या गजरामध्ये नाचत आहे, डोलत आहे. हजारो असे वारकरी जे आहेत ते आपल्याला या वारीमध्ये दिसतात आणि त्यांच्या मुखामध्ये एकच नाव आहे, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली. आज आपल्यासोबत जोडले आहेत. माऊली, इतकं तल्लीन होऊन नाचलात, काय आनंद वाटतोय? अरे बाबा, स्वर्गाच्या पुढचा आनंद इथं आहे. स्वर्गाच्या पुढचा आनंद या वारीमध्ये वाटतोय. किती वर्षापासून ही वारी करताय? हा? किती वर्षापासून ही वारी करताय? मी 5 वर्षापासून 5 वर्षापासून. आता पंढरपुरापर्यंत पायी जाणार? पायी कुठल्या दिंडीतून माऊली? 81 नंबर अहिर महाराज, आणि गाव कुठलं तुमचं? खापरखेड, तेलारा तालुका. खापरखेडचे हे माऊली आहेत आणि अक्षरशः आपण बघितलं की फेर धरून त्यांनी नाचले ते माऊली. आणि हा जो जल्लोष आहे तो आपण बघतो आहोत, इंद्रायणीच्या घाटावरचा हा जल्लोष आहे. छोटा वारकरी जो आहे तो सुद्धा इथे नाचताना आपल्याला दिसतो आहे. कारण 5 वर्षाच्या मुलापासून तर 80, 90, 60, 70, 80, 90 अशा सगळ्या प्रकारचे जे वारकरी आहेत तर ते सगळे नाचताना, डोलताना माऊलीच्या गजरामध्ये तल्लीन झालेले आपल्याला दिसत आहेत. कॅमेरामन निखिल सुक्रेसह मी गणेश आघाव, आळंदी देवाचे.